माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला, लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का, सिटी आहे तर शक्य आहे। भारत की आजादी के 75 साल बाद भी आदिवासी शिक्षा व्यवस्था से गंभीरता से नहीं जुड़े हैं। इतिहास में महत्वपूर्ण भागीदार और प्राचीन जैन परंपरा के उत्तराधिकारी होने के बावजूद आदिवासी समाज शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार के मामले में देश का सबसे पिछड़ा समाज है। इस संबंध में अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद चंद्रपुर शाखा सावली द्वारा दिनांक 19 दिसंबर 2024 से 24 दिसंबर 2024 के दौरान तहसील कार्यालय सावली पर संवैधानिक और लोकतांत्रिक तरीकों से आदिवासी समुदाय की मांगों को लेकर आमरण अनशन किया गया। विकास राचेलवार साहेब परियोजना अधिकारी चंद्रपुर एसडीओ चारदे साहब तहसीलदार मैडम प्रांजलि चिरदे ने अनशन स्थल का दौरा किया और 30 तारीख को कलेक्टर के साथ बैठक पर कुछ मांगे मानने का वादा किया। इसमें विभिन्न विभागों के अधिकारी मौजूद थे। संयुक्त आदिवासी कृती समिती जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक 18/3/2025 ला शमी पत्रकार संघ चंद्रपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या ठिकाणी आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह हे किरायाने भाड्याची रूम करून या ठिकाणी वसतिगृह या ठिकाणी स्थापन झालेले आहे। मात्र आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र इमारती झाल्याच पाहिजे, आदिवासी मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलाच पाहिजे। त्यामुळे तिथल्या आदिवासी विकास परिषदेच्या मार्फतीने सन्माननीय अतुलजी आणि प्रवीणजी यांचा जवळपास 5 दिवसाचा प्रचंड मोठा एक आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की आदिवासींच्या वसतिगृहासाठी मौजा सावली येथील सर्वे क्रमांक 797 आणि 98 ही जमीन आदिवासींच्या वसतिगृहासाठी मिळाली पाहिजे। हे सर्व करत असताना ही जमीन मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन देखील चाललं आणि सन्माननीय जिल्हा प्रशासनाचे आदरणीय अपर अधिकारी जिल्हा अधिकारी हे देखील त्या ठिकाणी उपोषणास्थळी येऊन त्यांनी उपोषण सोडवलं आणि ते मागणी मान्य केले आणि आश्वासन दिलं की त्या ठिकाणी निश्चितपणे आपण वसतिगृह निर्माण करू। असं असताना काही विघ्नसंतुष्टित लोक, समाजकंटक लोक, जातीवादी लोक त्या ठिकाणी वसतिगृह निर्माण झालं नाही पाहिजे, त्या ठिकाणी आदिवासींचे मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले नाही पाहिजे हा हट्टाच घेऊन त्या ठिकाणी खेळाची जागा आहे, मैदान आहे आणि त्या ठिकाणी फक्त खेळलंच पाहिजे असं त्यांचा हट्ट असल्यामुळे त्या ठिकाणी ते आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। आता प्रश्न असा आहे की शिक्षण हा मुख्य प्रवाह असल्यामुळे शिक्षणाची प्रामुख्याने गरज आहे आणि असं असताना वसतिगृह ही जनरली गावामध्ये असली पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सेफ्टी असले पाहिजे आणि खेळाचं जनरली मैदान हे गावाच्या बाहेर असतं आणि सावली तालुक्यांसाठी ऑलरेडी चेक पिळणी या ठिकाणी स्वतंत्र क्रीडाचं मैदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दिलं असताना त्या ठिकाणी वसतिगृहांची मागणी असताना काही लोक जाणीवपूर्वक आंदोलन करताना हॅरेसमेंट करतायत, त्यांना व्हॉट्सअपवरती प्रसारमाध्यमावरती मेसेज टाकत आहेत, जीव मारायची धमकी देत आहेत आणि म्हणूनच आम्ही काल जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की आमच्या आंदोलनकर्ते या ठिकाणी संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मागणी करत असताना काही चुकीची माणसं त्यांना घाबरवण्याचा, त्यांना दबावतंत्र वापरून त्या ठिकाणी एक आवाज दाबण्याचा त्यांचा प्रयत्न प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगेन की अत्यंत तुम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करतात। ती जमीन प्रामुख्याने आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे 2006च्या अंतर्गत त्या ठिकाणी झुडपी जंगल असल्यामुळे ती जमीन आदिवासीशिवाय किंवा शासनाच्या प्रकल्पाशिवाय इतरांना देता येत नाही। हा कायदा असताना त्या कायद्याचं सातत्याने ते पायमली करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि आमच्या आंदोलनकर्त्याला तुम्ही चुकून त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ते हे संपूर्ण महाराष्ट्र पेटेल आणि त्यासोबतच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही लढा, तुम्हाला देखील अधिकार आहे, पण तुम्ही या पद्धतीच्या
या पद्धतीच्या वल्गना करायच्या नाही आणि आमच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करायचा, धमकी द्यायची नाही. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की कदाचित बीडचं प्रकरण चंद्रपुरामध्ये पुनर्जन्म घेतलं नाही पाहिजे. त्यांनी संतोष देशमुख यांचा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि कदाचित असं झालं तर तुमचं काही खरं नाही आणि तुम्ही त्या पद्धतीने राहायचं. तुम्ही संविधानिक पद्धतीने मागा, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही उर्मटपणाची भाषा वापरता तर आम्ही पण जंगलातली माणसं आहोत, आम्हाला पण समजा आम्ही वाघाशी लढतो तर माणसाशी लढायला आम्हाला काही वेळ लागणार नाही. आणि तुम्ही या पद्धतीने हे करत असाल तर आम्ही ज्यांच्या लोकांना काय करतो आम्ही संपूर्ण आदिवासी संघटना सावलीमध्ये येऊन प्रचंड मोठं आंदोलन करते, एवढे या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर